लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची आढावा बैठक संपन्न। गंगाखेड विधानसभा निवडणूक अनुषंगाने बैठकीचे आयोजन। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरामध्ये श्रीराम मंदिर सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली। त्या बैठकीचे अध्यक्ष गंगाधर बुचाले हे होते, तर प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट, युवा जिल्हाध्यक्ष रितेश काळे, पूर्णा तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, नगराध्यक्ष वसंतराव शिरसाट, माजी सभापती पंचायत समिती विजयकुमार शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोपीनाथ तुडके, माजी नगराध्यक्ष मुजीब कुरेशी, पालम नगराध्यक्ष जालिंदर हत्ती अबेरे, दत्तराव भोसले, जिया खान पठाण, शिवानंद गव्हाणे, माजी सभापती पंचायत समिती पूर्णा अशोकराव बोकारे, सय्यद चाऊस, माजी नगरसेवक जाकीर कुरेशी, गजानन आंबोरे, इम्रान खान पठाण, रऊ कुरेशी, श्रीधर पारवे, गजानन धवन, गजानन कदम, पूर्णा शहर अध्यक्ष प्रताप कदम, विशाल कदम आदींसह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात भरत घनदाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की अजून तरी महाविकास आघाडीचे विधानसभेचे तिकीट जाहीर झालेले नाही। 2 तारखेपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला तिकीट सोडून घेऊ असे सांगत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की जागा महाविकास आघाडीमध्ये कुठलीही पक्षाला सुटली तरी इमाने इतबारे काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणायचे असे आवाहन भरत घनदाट यांनी केलं। सूत्रसंचालन DN किरगे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन राजू नारायणकर यांनी केले। मागच्या 2.5 वर्षानंतर पक्षामध्ये वेगवेगळ्या झालेल्या वेगवेगळे पक्ष, एका पक्षाचे 2 पक्ष, बऱ्याचशा झालेल्या महाराष्ट्रात झालेल्या घडामोडी, तर सगळ्या अडचणी या ठिकाणी आपल्या मतदारसंघात त्या अडचण निर्माण होते की असा विषय आहे। परंतु आपण कार्यकर्ते म्हणून आपल्या पक्षाला जागा मिळाली पाहिजे ही राष्ट्र भूमिका आपली असायला पाहिजे आणि ती आपण ठेवायला पाहिजे। पक्षाला आम्हाला उमेदवारी इथून आणण्याचं काम नेते मंडळीचं, त्याच्यामध्ये तुम्हाला आमची काय मदत पाहिजे, कार्यकर्ते म्हणून काय मदत पाहिजे आम्ही द्यायला तयार आहे। पक्षाचं तिकीट द्यायला मुजीबभाई आपण तर काही नेते नाही, आमच्या रितेश भैया जातात मुंबईला, मी आता परभणीच्या पुढे सहसा गेलो आहे, नाही तर कोणी हातमध्ये बोलतो का मी मुंबईला 5 वर्षात बोलायला दिसलो। पक्षाचं काम करायचं, प्रामाणिक काम करायचं, कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात राहायचं, पक्ष वाढवायचा, पक्ष मजबूत करायचा, प्रामाणिकपणे पक्षासोबत राहायचं, याच्या व्यतिरिक्त मला काही करायला नाही। यापुढे तेच होणार आहे। दादा, पक्षाची उमेदवारी कशा पद्धतीने तुम्हाला आणायची, पक्षाची उमेदवारी तुम्ही घेऊन या, आमची काय मदत लागेल, मी कुठेही यायला तयार आहे, तुम्ही केव्हाही बोलवा, कुठेही बोलवा, कोणाला बोलायचे तिथं पुढे उभं करा, मी बोलायला तयार आहे, पण उमेदवारी आपल्याला मिळाली पाहिजे एवढंच या ठिकाणी परभणीला आले त्यावेळेस मी बोललो, वसमतच्या सभेमध्ये कारखान्यावर त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता, त्या ठिकाणी सुद्धा 10 मिनिटं बोललो की काही करा, त्या ठिकाणचा मतदारसंघ गंगाधर कसे निवडून येऊ शकतात हे सुद्धा समजून सांगितलं। हे सुद्धा मी आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। महाराष्ट्रातलं आजचं वातावरण पाहता महाविकास आघाडीला जसं लोकसभेला महाविकास आघाडीला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं यश महाराष्ट्रात मिळालंय, तसंच विधानसभेला मिळणार याच्यात काही दुमत नाही। कारण या शिंदे गट असतील, अजितदादा पवार असतील किंवा भाजप असतील, त्यांचे या पक्षाच्या किंवा यांच्या कारकिर्दीला सर्वसामान्य जनता आज कंटाळलेली आहे। त्याच्यामुळं पक्षाचा उमेदवार या ठिकाणी आपल्याला मिळायचं निश्चितच आपण उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे आणि ते उमेदवारी मिळाली पाहिजे। कारण जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आहे, आपल्याला पक्ष वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी आपल्या हातात उमेदवारी असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे वेळ आहे, वेळ गेलेली नाही, त्यामुळे ही जागा आपल्याला कशा पद्धतीने सोडून आणता येईल ते आपण सोडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न करावे। आम्हाला जिथं बोलवा तिथं बोलवून आम्ही त्या ठिकाणी येऊन आम्हासाठी उमेदवारी मागून, योगायोगाने उमेदवारी नाहीच मिळाली आता लोकशाही माझ्या म्हणण्याने काय सगळे चालणार नाही किंवा तुमच्या म्हणण्यावर सगळे ऐकणार नाही,
पक्षावर प्रेम असते, काही लोकांना पवार साहेबांवर प्रेम आहे, काही लोकांचं मामावर प्रेम आहे. त्याचा लोकशाहीचा भाग आहे. ती गोष्ट वेगळी, परंतु तसं न होऊ देता आज मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी ज्या पद्धतीने ते आमदार रत्नाकर गुट्टे या मतदारसंघामध्ये चुकीचं काम करतायत, त्यांना कुठेतरी थांबवण्यासाठी महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला सुद्धा निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंघ राहावं असं या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही सगळेजण बऱ्याच वेळापासून या तुम्ही थांबला. पक्षाच्या ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस फोनचा मेसेज, व्हॉट्सअपवर टाकलेला मेसेज आणि फोनवर सगळं वेळावरती चालते सगळा कार्यक्रम. आता ते महामारी 4 वर्षापूर्वी सगळं कोणीच नव्हतं तरी आम्ही या ठिकाणचा तालुक्याचा पक्ष आणि आम्ही सगळे एक संघ होतो. असं काय आम्हाला नेताच मिळाला नाही म्हणून आम्ही पुढे गेलो नाही. या पक्षाचे तालुका राष्ट्रवादी कधी कमी झाली नाही आणि होणार नाही, त्यात वाढत होणार आहे. कारण त्या पद्धतीने आम्ही लोकांच्या दुःखात आहोत, लोकांच्या सोबत आहोत. कधी कोणाला 1 रुपयाला बोलवलं नाही, कधी कोणाला खोटं बोलवलं, आयुष्यात बोलवलं नाही. बोलायचं नाही, जे काय होते जे काय करता येईल प्रामुख्याने पक्षासाठी आम्ही करणार आहोत. एवढंच या ठिकाणी बोलतो. तुम्ही सगळेजण थांबला, या ठिकाणी आला, मनापासून आभार व्यक्त करतो. शिवसेनेला जागा सुटली काय सांगाल? अजूनपर्यंत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने अजून कोणालाही तिकीट जाहीर केलेलं नाही. आम्हाला आमचे आदरणीय पवार साहेब यांनी 2-3 तारीखपर्यंत जागा सोडून घेऊ असा शब्द दिलेला आहे. आम्ही 2-3 तारखेची वाट बघत आहोत. बैठकीमध्ये काय नाही, आम्ही फक्त कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी व जो मतदारसंघामध्ये 2-3 दिवसापासून जी चर्चा चालू झाली की आमच्या सहयोगी पक्ष शिवसेना यांना तिकीट सुटलं, तर तो जो संभ्रम होता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही आज ही बैठक घेतली. या बैठकीसाठी मतदारसंघातले सगळे माणसं हो, आमच्या मतदारसंघातले पूर्णा तालुक्यातले, शहरातले व तालुक्यातले सर्व पदाधिकारी, गावचे सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन हे सर्व आमचे पदाधिकारी होते. काय शेवटी म्हणजे मतदारसंघासाठी काय भूमिका आहे? आता तिकीट मिळाल्याच्या नंतर जाहीरनामा प्रसिद्ध करू. हो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.